हे माझ्या श्रीरामपूर मतदारसंघातील गळणी म्हणून एक छोटंसं गाव आहे. गरीब घरातला मुलगा आहे आणि एक तो छोटासा टेम्पो, त्याच्यावरती त्यांचा सर्व उदरनिर्वाह होत असतो आणि त्या टेम्पोमधून ते काही सामान किंवा जनावरं इकडनं तिकडं घेऊन जात असतात. त्या दिवशी हा एक मुलगा होता अनिकेत वडितके नावाचा. तो गाई एक घेऊन त्याच्या मावशीकडे ती गाय घेऊन चालला होता. परंतु त्या दरम्यान काय झालं, कोल्हार या ठिकाणी काही कथित गोरक्षक म्हणणाऱ्या लोकांनी त्याचा टेम्पो अडवला आणि त्याच्यानंतरनं त्याला खूप प्रचंड बेदम मारहाण झाली. त्याचा व्हिडिओ तयार केला गेला. तो व्हिडिओ सगळ्या समाज माध्यमावरती टाकला गेला. त्या मुलाला खूप प्रचंड धक्का बसला. त्यानंतरनं त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. पोलिसांनी त्वरित त्याच्यावरती गुन्हा दाखल केला त्या मुलावरती. परंतु तो अल्पवयीन असल्यामुळे संध्याकाळच्या वेळेस त्या मुलाला घरी सोडलं गेलं. तो मुलगा घरी गेला. दुसऱ्या दिवशी परत पोलीस स्टेशनला बोलवलं गेलं त्याच्या वडिलांना. वडील पोलीस स्टेशनला गेले आणि घरी कोणी नसताना त्या मुलाने सकाळच्या दरम्यान 10-11च्या दरम्यान स्वतःला फाशी लावून आपलं जीवनयात्रा संपवली. 17 वर्षाचा मुलगा होता. आता याच्यात सगळ्यात दुर्दैवी प्रकार असा की ज्यावेळेस त्या मुलाला पकडून पोलीस स्टेशनला घेऊन गेले, त्यानंतर ह्या कथित गोरक्षकांनी संध्याकाळपर्यंत त्या मुलाला पैसे मागितले की आम्हाला पैसे द्या आणि हे प्रकरण मिटून घे. त्वरित गुन्हा दाखल झाला नाही. गुन्हा पूर्ण रात्रेपर्यंत वाट बघत होते की गुन्हा दाखल करायला नको, पैसे देऊन आपला प्रकारे म्हणजे पूर्ण संपून टाकायचा असा विषय होता. याच्यामध्ये काही प्रमाणात पोलिसही सहभागी असतील, त्याशिवाय एवढा वेळ गेलेला नाही. त्यानंतरनं हा सगळा प्रकार झाल्यानंतरनं सगळ्यात वाईट गोष्ट अशी की त्या मुलाने सकाळी 11 वाजता आत्महत्या केली. रात्री 2 वाजेपर्यंत पोलीस वाट बघत होते, गुन्हा दाखल करून घेतला नाही त्यांनी त्या मुलाच्या आत्महत्येचा, त्या गोरक्षकांवरती. ज्यावेळेस मी तिथं प्रत्यक्षात गेलो, मी त्या ठिकाणी बोललो, त्यानंतरनं SP साहेबांशी बोललो आणि रात्री 1-1:30-2च्या दरम्यान गुन्हा दाखल झाला. शेवटी गोरक्षा करणं हे आपल्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे. आपण भारतात राहतो, परंतु त्याचा अर्थ असा नाही की या कथित गोरक्षकांनी अशा पद्धतीचे झुंडशाही करून लोकांचा जीव घ्यावा. एक लहान मुलगा ज्याचं नुकतंच आता त्यांनी 18व्या वर्षात पदार्पण केलं होतं, त्या मुलाचा, निष्पाप मुलाचा या कथित गोरक्षकांनी त्यांच्या झुंडशाहीने जीव घेतलेला आहे. माझी या माध्यमातून विनंती आहे, मी सरकारला विनंती केली. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, 1 महिना होऊन गेला. 25 ऑक्टोबरच्या दरम्यान ही घटना घडली. अजूनपर्यंत एकही आरोपी पकडला गेला नाही 4 पैकी. हेही धक्कादायक आहे. म्हणून मग आता मुख्यमंत्री महोदयांनी त्यावरती निवेदन केलं की आम्ही त्या मुलाला आरोपींना पकडू आणि त्याला न्याय मिळवून देऊ. मग 1 महिना कशाची वाट बघत होतं सरकार? सरकारला लक्षात आलं नाही का की आपण काय करत आहोत? माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की या अनिकेत वडितके या गरीब घरातल्या शेतकरी कुटुंबातल्या मुलाला आपल्या माध्यमातून न्याय मिळावा. धन्यवाद. जय हिंद.